हार्बर रेल्वेची वाहतूकही ठप्प झालेली आहे। मुंबईची लाईफलाईन मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे तीनपैकी मध्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसामुळे हार्बर लाईनलाही फटका बसलाय। वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील लोकल सेवा ठप्प झाली। चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूकही आता ठप्प झाली। हार्बर रेल्वे मार्गावरच्या स्टेशन्सवर मुंबईकर ट्रेनची वाट बघतात। अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, काय अपडेट्स आहेत हार्बर मार्गाबाबतचे? आताच्या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल। ज्या पद्धतीने मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला हार्बर रेल्वे देखील पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। वाशी पासून ते सीएसएमटी स्थानकापर्यंत ज्या लोकल येत आहेत किंवा सीएसएमटी स्थानकाकडून वाशीपर्यंत ज्या लोकल जात आहेत त्या संपूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। कारण याचं मुख्य कारण म्हणजे ज्या भागातून हा मार्ग आहे, साधारण कुर्ला असेल, चुनाभट्टी, टिळकनगर या संपूर्ण ट्रॅकवरती पाणी जे आहे ते भरलेलं आहे। त्यामुळे लोकल जे आहेत त्या पुढे जात नाहीत, त्यामुळे संपूर्णपणे ही वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। त्यामुळे नवी मुंबईतून जो नोकरदार वर्ग किंवा जे नागरिक मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मोठ्या कसरतीला सामोरे जावं लागत आहे। कारण रेल्वे संपूर्णपणे ठप्प झाल्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग म्हणून रस्ते वाहतुकीचा जो आहे तो मार्ग अवलंबावा लागतोय। मात्र जर त्या मार्गाने जरी येत असाल तरी किंग सर्कल भाग असेल किंवा हिंद माता परिसर असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते साचल्यामुळे कुठेतरी वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने रस्ते मार्गाचा अवलंब केला तरी सुद्धा अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचले, त्याचाही फटका नवी मुंबईतनं येणाऱ्या मुंबईकरांना बसतो। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।